नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी टेक या युट्यूब चॅनलवरती. मी प्रथमेश आज तुमच्यासाठी एक अशी महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट घेऊन आले ज्याचा यूज करून तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. जर का तुम्ही एक यूट्यूब क्रिएटर असाल, इन्फ्लुएन्सर असाल किंवा तुम्ही इन इंडस्ट्रीमध्ये कोणतेही काम करताल, तिथे तुम्हाला कॅमेरा ॲक्सेसची किंवा कॅमेऱ्याची गरज पडते. जर तुम्ही लॅपटॉप यूज करत असाल तुम्हाला इनबिल्ट कॅमेरा मिळून जातो. इफ सपोज तुम्ही पीसी यूज करत असाल तर तुम्हाला एक्सटर्नली वेबकॅम यूज करावा लागतो, ठीक आहे. बट त्याची क्वालिटी आपल्याला जशी हवी आहे तशी मिळत नाही. आता तुम्ही बघाल तर आपल्या पीसीचा किंवा लॅपटॉपचा इनबिल्ट कॅमेरा किती खराब असतो, ठीक आहे. तर काही कॅमेऱ्याची क्वालिटी कशी असते तिथं एक एक्झाम्पल म्हणून मी माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी बघूया. हे बघा, हा जो कॅमेराची तुम्हाला क्वालिटी दिसते ही जी माझा जो लॅपटॉप आहे लेनोव्होचा त्याची जो इनबिल्ट कॅमेरा त्याची क्वालिटी आहे. तर ही आपल्याला जशी हवी आहे तशी नाही. किती क्लिअर आपल्याला क्लिअर हवा असेल तर आपल्याकडे अशी एक गोष्ट आहे ज्याचा यूज करून तुम्हाला नवीन कॅमेरा किंवा वेबकॅम एक्सटर्नल खरेदी करण्याची गरजही कधीही भासणार नाहीये तुम्हाला, ठीक आहे. तर ते तुम्हाला फीचर तुम्ही तुमचा मोबाईल यूज करून तुम्ही करू शकता, ठीक आहे. तुमचा मोबाईल तुमचा फोन कोणताही असेल तर तुम्ही तो ॲज अ वेबकॅम तुम्ही तुमच्या लॅपटॉपला किंवा पीसीला कनेक्ट करून यूज करू शकता. आता जो व्हिडिओ रेकॉर्ड होतोय तुम्हाला माझा दिसतोय तो ही मी माझ्या सॅमसंगच्या फोनमधून रेकॉर्ड करतोय, जो की डिरेक्टली कनेक्टेड आहे माझ्या लॅपटॉपला, ठीक आहे. तर याची क्वालिटी बघा आणि आपल्या नॉर्मल कॅमेराची इनबिल्ट कॅमेराची क्वालिटी बघा. तर असं जर तुम्हाला हवं असेल, तुम्हाला पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल किंवा तुम्हाला स्वस्त काहीच खर्च न करता तुम्हाला वेबकॅम हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगेन कसं तुम्ही ॲज अ तुमचा मोबाईल विंडोजला यूज करू शकता, कनेक्ट करू शकता ॲज अ वेबकॅम, ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात राहणं गरजेचं आहे. त्याच्यातली पहिली की तुमची जी सिस्टीम आहे ती मिनिमम विंडोज 10 हवी आहे किंवा मिनिमम विंडोज 10 आहे आणि विंडोज 11 असेल तर उत्तमच. तर त्याच्या विंडोज 11 मध्ये मायक्रोसॉफ्ट प्रोव्हाइड करते की तुम्ही तुमचा मोबाईल फोन लॅपटॉपला कनेक्ट करू शकता वायरलेसली, ठीक आहे. तर तो कसा करायचा किंवा ते कसं फीचर यूज करायचं तर ते सांगतो तुम्हाला. तर आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा विंडोजमध्ये एक ऑप्शन असतो, ठीक आहे. तुम्हाला दाखवतो. सेटिंग ओपन करतो मी आधी, ठीक आहे. तर त्या सेटिंगमध्ये जायचं आपण पहिल्यांदा. तर तिथे तुम्हाला हा ऑप्शन दिसून जाईल किंवा तुम्ही तुमच्या सर्च बारमध्ये हे सर्च करा की फोन लिंक. हा ऑप्शन जर तुम्ही कधी सर्च केला तुमच्या विंडोजमध्ये तर तुम्हाला हा इनबिल्ट ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल, जो की मायक्रोसॉफ्ट प्रोव्हाइड करतं. याचाच यूज करून आपण मोबाईल कनेक्ट करणार. लॅपटॉपवरून करायला गेला तर खूप सोप्या स्टेप्स आहेत, पण त्याच्यासाठी तुम्हाला फोनमध्ये तुमच्या एक ॲप इन्स्टॉल करावं लागेल. तर तर तुम्हाला फोनवरती ना लिंक प्ले स्टोअरवरती जायचं आणि लिंक टू विंडोज हे नाव सर्च करायचे. ते सर्च केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन दिसेल, बाय मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने लॉन्च केलेलं लिंक टू विंडोज हे ॲप असेल. ते तुम्ही तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटमधून मायक्रोसॉफ्टच्या अकाउंटमधून साइन इन करायचं ऑप्शन येईल. त्या अकाउंटने साइन इन करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या अकाउंटने तुम्ही तुमच्या विंडोज किंवा लॅपटॉप पीसी वरती साइन इन केलं त्याच अकाउंटने तुम्ही फोनवरती पण लिंक या ॲपवरती साइन इन करणं गरजेचं आहे. तर ते साइन इन केल्यानंतर तुम्हाला काहीसा असा इंटरफेस दिसून जाईल. ॲपमध्ये तुम्हाला असं दिसून जाईल. इथे खूप महत्वाची गोष्ट एक आहे की तुम्हाला या ॲपमध्ये तुम्ही लॉग इन केलं, सर्व गोष्टी केल्या, पासवर्ड वगैरे सेट करून तुम्ही केलं. त्याच्यानंतर तुम्हाला यायचं इथे सेटिंगचं ऑप्शन आहे, तिथं जायचं. त्या सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि तिथला तो एक ऑप्शन ऑन करायचा, ॲक्सेस देऊन टाकायचा. तर आपल्याला ॲक्सेस मागितला जातो फोनचा, स्टोरेजचा, कॅमेराचा ॲक्सेस मागितला जातो, ठीक आहे. फोनचे तर सेटिंग झालेले आहे. तर फोनचं तर सेटिंग करून झाली. त्याच्यानंतर लॅपटॉपची सेटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्या ॲप बघितल्यानंतर फोन लिंक हे ॲप सर्च केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल ओपन केल्यानंतर. तर ह्याच्यामध्ये काहीशे असे फीचर्स आहेत ते तुम्हाला आता एक्सप्लेन करतो मी. तर तुमचा डिव्हाइस जर फोन जर प्रॉपरली पेअर झाला असेल, तुम्ही सगळ्या परमिशन जर ग्रँट केलेल्या असतील त्याला, तुम्हाला इथे तुमचा फोन कनेक्टेड असा ऑप्शन दिसून जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा रिअल टाइम तुमचा चार्जिंग किती आहे, तुमचं वायफाय कनेक्टेड आहे का, हे सगळे जे ऑप्शन आहेत तुम्हाला इथे दिसून जातील. इफ सपोज तुमचा फोन कुठे हरवला, मिस झाला तर इथे इथे अजून एक ऑप्शन आहे की
प्ले साऊंड, साऊंड प्ले करण्यासाठी एक ऑप्शन आहे, ते 20 सेकंडसाठी साऊंड तुम्ही प्ले करू शकता, जो की हे बघा आली मला नोटिफिकेशन इथं, कारण माझा डिव्हाइस पेअर आहे आणि मी सर्व परमिशन ग्रँट केलं, त्यामुळे मला माझ्या जेव्हा फोनमध्ये जर नोटिफिकेशन पडली मला इथे नोटिफिकेशन दिसून गेली. एक फीचर आहे, तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. अजून फीचर आहे की तुमचा फोन तुम्ही DND ला पण टाकू शकता. केला, सायलेंट झाला माझा फोन. असे काही बरेचसे ऑप्शन आहेत इथे. परत तुम्ही इथे तुम्हाला या मोठ्या स्क्रीनवरती तुम्ही कॉल ॲक्सेस करू शकता तुमच्या फोनचे. पण त्याच्यानंतर तुम्ही तुमचे मेसेजेस बघू शकता तुमच्या फोनवरती. त्याच्यानंतर तुमचे फोटोज, व्हिडिओज जे काय असतील तुमच्या गॅलरीमध्ये किंवा स्टोरेजमध्ये, ते सगळे तुम्ही इथे बघू शकता, डाउनलोड करू शकता, तुम्हाला हवं असं करू शकता. त्याच्या आधी तुम्हाला एक मेन सेटिंग करावी लागते. ठीक आहे. त्यासाठी इकडे यायचं, सेटिंगमध्ये जायचं आणि सेकंड ऑप्शन आहे डिव्हायसेस म्हणून. ठीक आहे. इफ सपोज तुमचा नवीन डिव्हाइस आहे तर ते तुम्हाला पेअर करायचं. आता हे तर मी सांगितलं की पेअरिंग झाल्यावरती सांगितलं हे जे काय दिसतं. इफ सपोज तुमचा नवीन डिव्हाइस आहे, तुम्हाला ते पेअर करायचं आहे तुमच्या विंडोसाठी, तर तिथे ऑप्शन आहे की ॲड डिव्हाइसेस म्हणून ऑप्शन आहे. आणि हे जे खाली दिसत आहे ते प्रिव्हियसली कनेक्टेड डिव्हाइसेस दिसतात, जे ऑलरेडी कनेक्टेड आहेत. नवीन डिव्हाइस असेल तर तुम्हाला ॲड डिव्हाइस या ऑप्शनवरती क्लिक करा. इफ सपोज तुमचा अँड्रॉइड असेल किंवा आयफोन असेल, तुमच्या कन्फिगरेशननुसार सॉरी तुम्ही चूज करा तुमचा अँड्रॉइड की आयफोन आहे. त्याच्यानंतर आता तर माझ्याकडे अँड्रॉइडचा फोन आहे. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मला असा एक इंटरफेस येईल, तिथे मला QR कोड दिसेल. तो QR कोड स्कॅन करायचा. तुम्ही इझिली तुमच्या मोबाईल थ्रू स्कॅन करून तुम्ही तुमचा लॅपटॉप आणि फोन एकमेकाला कनेक्ट करू शकता. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ईमेल आय डीने तुम्ही विंडोजवरती लॉग इन केलं त्याच ईमेल आय डीने तुम्ही फोनवरती पण लॉग इन करणं गरजेचं आहे. आता ही सगळी झाली, हा इंटरफेस कसा आहे त्याची माहिती झाली. पण मेन गोष्ट आहे की आपला फोन कसा कनेक्ट करायचा. त्यासाठी तुम्हाला एक नॉर्मल सेटिंग करावी लागेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या सर्च बॉक्समध्ये सर्च करा की सेटिंग हा ऑप्शन सर्च करा. त्याच्यानंतर सेटिंगमध्ये आल्यानंतर हा 3rd नंबरचा ऑप्शन आहे ब्लूटूथ अँड डिव्हायसेस, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे अजून एक ऑप्शन दिसेल आतमध्ये की मोबाईल डिव्हायसेस हा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा जर तुम्ही कनेक्ट करत असाल तर हा जो फोन लिंकचा ऑप्शन आहे तो ऑफ असतो. पण आता माझ्या ठिकाणी ऑन आहे, तर तो ऑन करायचा. त्याच्यानंतर इथं मॅनेज डिव्हायसेस म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचे जे प्रिव्हियसली कनेक्टेड जे डिव्हायसेस आहेत ते तुम्हाला दिसतात इथं. इफ सपोज तुमचा नवीन डिव्हाइस आहे तर तुम्ही इथूनही ॲड करू शकता ॲड डिव्हायसेस म्हणून. जो ही जी गोष्ट आहे ती तुम्ही ते ॲपमध्ये पण करू शकता. पण इथून का करायची की तुमचा कॅमेरा ॲक्सेस देण्यासाठी. त्याच्यानंतर बाहेर यायचं इथून. त्याच्यानंतर मोबाईल डिव्हायसेस या ऑप्शनच्या खालीच एक कॅमेराज म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे कोणकोणते कॅमेरे कनेक्टेड आहेत, डिव्हाइस ॲक्सेस करतोय तुमचा लॅपटॉप किंवा PC, ते इथे दिसून जाईल. तर माझ्या केसमध्ये इंटिग्रेटेड कॅमेरा म्हणजे माझ्या लॅपटॉपचा इनबिल्ट कॅमेरा आहे. आणि सेकंड ऑप्शन म्हणजे सॅमसंगचा, जो आता मी फोनवरतून जे माझा फोन जो कनेक्टेड आहे त्याचं नाव दिसत आहे. ठीक आहे. हे जर कनेक्टेड असेल आणि तुमच्या जर परमिशन तुम्ही दिलेल्या असतील व्यवस्थित, तुम्हाला असं दिसून जाईल. हा जो व्हिडिओ रेकॉर्ड होतो तो माझ्या मोबाईलमधून रेकॉर्ड होतोय, जो की रिअल टाईममध्ये रेकॉर्ड करतोय. ठीक आहे. ही जर तुम्ही सेटिंग केली तर तुम्ही विदाऊट नवीन माईक खरेदी करता किंवा नवीन दुसऱ्या माईकची खरेदी करण्याची गरज नाही. याचा यूज करून तुम्ही तुमचा फोन ॲज अ वेबकॅम यूज करू शकता. ठीक आहे. ठीक आहे. तुमचं सगळं प्रॉपरली कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही ॲज अ वेबकॅम यूज करू शकता. हा मी माझा फोन कनेक्ट केलेला आहे. तर तुम्हाला हा दिसत असेल मी असा फोन कुठेही मूव्ह करतोय. ॲज अ रिमोटली तुम्ही यूज करू शकतोय मी फोन. याच्यामध्ये आपल्याला परत 2 ऑप्शन मिळतात. इथे खाली ऑप्शन दिसतात तुम्हाला, स्विच टू बॅक आणि पॉज व्हिडिओ. तर मी बॅक कॅमेरा चालू करतो तुम्हाला आणि रिअल प्रूफ दाखवतो की तुम्ही तुमचा वेबकॅम फोन ॲज अ वेबकॅम कसा यूज करू शकता. ठीक आहे. हे बघा दिसतंय तुम्हाला, हा माझा सेटअप आहे, इथं लॅपटॉप वगैरे लावलेला आहे सेटअप. ठीक आहे. मी बॅक कॅमेरा फोनचा चालू आहे, दिसतोय. असा यूज करून तुम्ही तुमचा, ठीक आहे, तुम्हीही मोबाईलचा यूज करून ॲज अ वेबकॅम तुम्ही यूज करू शकता विथ टोटली फ्रीमध्ये. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा
आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन इंटरेस्टिंग कॉन्टेंट जे की नवीन कंटेंट क्रिएटरला खूप उपयोगाचे असतील ते मी पोस्ट करत असतो. तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका.